नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे. तर चला ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करूया. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार? किती वाढेल डीए? समोर आली मोठी अपडेट. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना बातमीचे टायटल आहे मित्रांनो, कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या. हे अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत येत राहील आणि त्वरित आपणाला पोस्ट करण्यात येईल. तरी स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार? किती वाढेल डीए? समोर आली मोठी अपडेट. महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताचे हे मोठे अपडेट समोर आले आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीच्या संदर्भाने आता समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीची केंद्रातील मोदी सरकारने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच महागाई भत्ता वाढ करून टाकली. केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यांचा वाढीचा निर्णय मोदी सरकारने घेतला. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मित्रांनो आता 50% एवढा झाला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मित्रांनो मार्च महिन्याच्या वेतनात, अर्थात ते वेतन की जे वेतन एप्रिल महिन्यात त्यांच्या हातात येईल त्या वेतनात हा फरकासह रक्कम मिळेल. त्या वेतनात सोबत दिला जाणार आहे. तसेच फरकाची रक्कमही जानेवारी मार्चच्या या 2 महिन्याची रक्कम देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर भारतातील उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश यांनी देखील केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय निर्गमित केला. मग महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार महागाई भत्तेचा लाभ? महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवून दिला आहे की जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहे आणि ते महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि क्लास 1 अधिकारी आहेत, त्यांचाही सुद्धा शासन निर्णयानुसार निर्गमित झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महागाई भत्ता या संदर्भात खरं तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी याबाबत निर्णय वर्तमानकालीन सरकार शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु ऐन वेळेस असा निर्णय घेणे सरकारने टाळले. आणि दुसरी बाब अत्यंत महत्वाची आहे की महाराष्ट्रातील दुसरी एक महत्वाची घडामोड म्हणजे मुंबई नगरपालिकेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मुंबई नगरपालिकेने जानेवारी 24 पासून आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच वाढीव दराने लाभ देण्याचा निर्णय सुद्धा घेऊन टाकला. साधी नगरपालिका निर्णय घेते आहे. सरकार निर्णय घेण्याच्या बाबतीत काय विचार करतं ते पाहूया. महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारने शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ करण्याच्या बाबतचा कोणताही निर्णय घेतला नाही, म्हणून भूलथापावर विश्वास ठेवू नका. म्हणून आता शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता संपूर्ण 7 टप्प्यात निवडणूक संपल्यानंतर व नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना 17 लाख कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता हा आचारसंहिता संपल्यानंतर शासन निर्णय निर्गमित करणार आहेत. आणि हे महत्वाचे आताचे अपडेट आहे. हे आताचे महत्वाचे अपडेट आपण ऐकलेत. आता या पुढचे अपडेट आपल्या हातात आहे. ते अपडेट कोणते आपल्या हातात आहे हे मी सांगू शकत नाही, हे आपणास माहित आहे. फक्त आता तुम्ही तुमचे अपडेट वापरा. त्यासाठी मी या बातमीची लिंक सुद्धा येथे देत आहे.
ही लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल. मित्रांनो, आपणासाठी महत्वपूर्ण शासन निर्णय मी निर्गमित केला आहे. एक बातमी निर्गमित केली आहे, एक व्हायरल केली आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.